पुराणानुसार देवी पार्वती जेव्हा आंघोळीसाठी जातो तेव्हा स्नानगृहाच्या दारावर गणपतीला ठेवून आतमध्ये कुणालाही प्रवेश देऊ नको अशी देवी पार्वती गणरायाला सांगून ठेवलेली असते। मात्र तेव्हा महादेव तिथे पोहोचतात आणि आतमध्ये जाण्याचा हट्ट करतात। तेव्हा गणपती आणि महादेव यांच्यात युद्ध होतो आणि तेव्हाच महादेवाकडून गणरायाच्या शिरच्छेद होतो। ही बाब जेव्हा पार्वतींना कळते तेव्हा गणरायाला जिवंत करण्याची विनंती करतो आणि तेथूनच गणरायाला गजमुख म्हणून नवी ओळख मिळते। अशाच गजमुखाची थीम आल्लापल्ली येथील टायगर ग्रुपने उभारली आहे। मी आल्लापल्लीच्या या टायगर ग्रुप मंडळामध्ये आहे। आपण बघू शकता गणरायाची ही प्रतिकृती गर्भगृहाची एक प्रकारे ही उभारणी केली असून आकर्षक अशी मूर्तीची येथे स्थापना करण्यात आली आहे। आम्ही गेल्या 3 वर्षापासून विविध थीमवर काम केलं आहे। गेल्या पहिल्या वर्षी आम्ही केदारनाथ, दुसऱ्या वर्षी आम्ही आल्लापल्ली येथील सुप्रसिद्ध पातानील हत्ती कॅम्प, मग यंदा आम्ही गर्भगृहात जे नेहमी आपण पार्वतीला दाखवतो त्या आईला दाखवतो गणेशजींच्या, यंदा आपण त्या मुख दान केलेल्या त्या आईला आपण या गर्भगृहात दाखवला आहे। दरवर्षीच आकर्षक थीम या मंडळाकडून उभारली जाते। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली।